नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी एक बाउल घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण 2 पळ्या इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे. साधारणतः मोठ्या वाटीनं जर मेजलं तर 1 वाटी हे अंदाज बेसनपीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाणी आहेत. एकदम आपल्याला ह्या ठिकाणी पाणी टाकायचं नाही. तर पाणी जे आहे ते आपण थोडं थोडं करून टाकणार आहोत. बघत बघत आपल्याला मिक्स करत ह्या ठिकाणी पाणी टाकायचं. कारण जो पदार्थ बनवायचा आहे तो आपल्याला एकदम त्यासाठी पीठ पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. तर तुम्हाला मी पुढे सांगेनच की आपल्याला कसं ठेवायचं आहे ते. तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेणार आहे. जे की मध्ये गुठळ्या राहणार नाहीत, अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी इतकं पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी आता शिल्लक राहिलेलं आहे, ते सुद्धा मला ह्या ठिकाणी पाणी लागणार आहे. तर आता 1 वाटीसाठी मला इथे 1.5 वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे जितकं शिल्लक राहिलं पाणी ते सुद्धा मी ह्या ठिकाणी टाकलेलं आहे. आता आता अशा पद्धतीनं मिक्स करत करत पूर्ण गुठळ्या ज्या आहेत त्या आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे. एकही गुठळी ह्यात राहणार नाही. अशा पद्धतीने मी आता ह्या ठिकाणी मिक्स करून घेणार आहे. चला तर आता मिक्ससुद्धा झालेला आहे आणि पाहू शकता ह्या ठिकाणी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. जास्तही पातळ नाही, जास्तही घट्ट नाही. असं आपल्याला जसं की आपण नेहमी कढी बनवतो आणि कढीसाठी जसं बेसन आपण मिक्स करून होतो त्या पद्धतीनंच घेतलेलं आहे आणि ते साईडला ठेवलेलं आहे. आता आता ह्या ठिकाणी काही मिरच्या लागणार आहेत आणि मिरची जी आहे ती आपल्याला लहान आकारात कट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं उभ्या अगोदर सुरुवातीला 2 कट करून घेणार आहे, त्यामधले नंतर छोट्या आपण आकारात कट करून घेणार आहोत. तुम्ही ठेचून घेतलं तरीसुद्धा चालते किंवा मिक्सरला काढलं तरीसुद्धा चालते, पण अगदी लवकर आणि फास्ट काम होतं, त्यामुळे ह्या ठिकाणी मी असंच कट करून घेणार आहे. चला आता ह्या ठिकाणी मिरचीसुद्धा आपली अर्धी कट करून झाली आहे, तीसुद्धा मी अशीच कट करून घेईन. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं जसं गावाकडं बनवतात त्याच पद्धतीनं आज मी तुम्हाला सांगणार आहे. सहज फर्स्ट टाईम जरी कोणी बनवलं तर बिलकुल हा पदार्थ बिघडणार नाही, इतकी सोपी पद्धत आहे. आता मिरची जर कट करून झाली तर थोडीशी आपण कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे कट करून आणि काही आपल्याला ह्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. गावरान लसूण आहे त्यामुळे थोडीशी सालसुद्धा ठेवलेली आहे. आता जमेल तितकं मी लहान आकारात कट करून ह्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही ठेचून घेतलात तरी चालेल किंवा पेस्ट घेतली तरीसुद्धा चालते, पण ताज्या लसणाची आणि थोडंसं कट करून घेते चव अगदी छान असते आणि ताजे पदार्थच केव्हाही चांगलेच असतात. चला आता ह्या ठिकाणी आपले लसूणसुद्धा कट करून होत आहे. चला लसूण तर आता ह्या ठिकाणी कट करून सुद्धा झालेलं आहे. आता पुढं काय करायचं ते पाहूया. आता गॅसवरती आपण पॅन ठेवला आहे, त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे इतकं आपण तेल टाकून घेणार. तुम्ही कुठलंही तेल टाका, तुम्ही जे रेग्युलर वापरता ते टाकलं तरीसुद्धा चालते आणि 1 चमचा ह्या ठिकाणी आपण जिरे घेतलेले आहेत. ह्या ठिकाणी आपण मोहरी टाकणार नाही, जिरेच टाकून घेतलेले आहेत. जिरे टाकून झाले की आपण जिरे थोडंसं चांगलं तडतडले की त्यामध्ये आपल्याला टाकायचे. आता जिरे तर चांगलं तडतडले, त्यामध्ये कट करून घेतलेला आहे लसूण टाकून घेतलेला आहे. कट करून घेतलेली आता आपल्याला ह्या ठिकाणी मिरचीसुद्धा टाकून द्यायचे. अगदी सोपी पद्धत आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीनं हा पदार्थ बनवतो, पण सर्वात सोपी आणि परफेक्ट बनणारा पदार्थ आहे. नवीन जरी कोणी बनवलं तर हा पदार्थ बिलकुल बिघडणार नाही. आता मिरची टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपण जी कोथिंबीर कट करून घेतली तीसुद्धा आपण आता तेलातच टाकून घेणार आहोत. आता सर्व जिन्नस टाकले की थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जे की रंगसुद्धा बदलेल आणि चांगले तळले जातील. आता ह्या ठिकाणी असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिरची आणि लसूण चांगलं तळलं की आपण आता ह्यात कोथिंबीरची कट करून घेतली, त्यात आपल्या कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर टाकून झालं की आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहोत. जर माझ्या चॅनलचे नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता ह्या ठिकाणी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटाकरता आपण लसूण आणि मिरची छान तळू दिलेली आहे आणि चांगला सुवाससुद्धा आलेला आहे आणि तडका आपला छान तयार झाला की त्यामध्ये जे बेसन पीठ आपण मिक्स करून ठेवलेलं होतं अगदी छान आपण सॉफ्ट करून घेतलेलं आहे आणि हळूहळू करून आपण आता ते तडक्यामध्ये टाकून देणार आहोत. एकदम टाकायचं नाही, असंच आपल्याला हळूहळू टाकायचं. जर एकदम टाकलं तर गॅसची फ्लेम जर फुल असेल किंवा मिडियम असेल तर एकदम एकदम घट्ट होईल आणि गुठळ्या बनतील. त्यामुळे आपल्याला हळूहळू टाकून नंतर आपल्याला हे मिक्स करून घेत राहायचं आणि गॅस अगदी मिडियम ठेवायचा, गॅस फुल ठेवायचा नाही. आता तुम्हाला तर वाटलं इतकं पातळ झालेलं आहे आणि कसा बनेल हा पदार्थ, तर अगदीच परफेक्ट पदार्थ बनतो. तुम्ही पुढे पहा. आता ह्या ठिकाणी पातळ जरी असलं तर थोडं थोडं गॅस मिडियम ठेवून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करता आपण एक चांगला गोळा तयार करून घेणार आहोत. आता पाहू शकता या ठिकाणी अगदी छान पाणी पूर्ण जे आहे तो ऑब्झर्व केलेला आहे आणि घट्टसर आपला हा गोळा तयार झालेला आहे. जसं की नेहमी आपण बेसन बनवतो त्या पद्धतीनं कोरड्या पिठानं बनवतो, चव थोडीशी वेगळी येते. तुम्ही अशा पद्धतीनं बनवतो अगदी छान चविष्ट आपली ही पटवडी बनवून तयार होते. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा.
अशा जर वड्या तुम्ही नेहमी जर मुलांना जरी बनवून दिला तर टिफिनसाठी सुद्धा त्यांना नक्की आवडतील, कारण ह्यात कुठलेच मसाले आपण वापरलेले नाही आहेत. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ह्या वड्या बनवायच्या आहेत. तुम्ही तर वड्या पाहिल्यानंतर नक्कीच ह्या वड्या बनवून पाहणार, 100% गॅरंटी आहे, कारण इतक्या छान वड्या बनलेल्या आहेत. आता ह्या ठिकाणी पूर्ण गोळा छान तयार झालेला आहे. आता आपण हा गॅसवरून खाली काढून घेणार आहोत. चला तर 2 मिनटाकरता आपण हा साईडला ठेवूया. आता ह्या ठिकाणी आपण पोळपाट घेतलेला आहे. पोळपाट थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे, जे की चिकटणार नाही. अगदी थोडंसं आपण तेल टाकलेलं आहे आणि त्यावरती आपण जे वडे बनवायचे आहेत ते आपण ह्या ठिकाणी पीठ टाकून घेतलेलं आहे. आता अलगद हाताने आपण हाताने सुद्धा बनवू शकतो, पण थोडेसे चटके बसत आहेत, त्यामुळे आपल्याला थोडंसं सावकाश करायचं आहे, गडबड करायची नाही. थोडंसं थंड झाल्यानंतर सुद्धा आपल्या ह्या वड्या चांगल्याच बनणार आहेत, कारण इतकं परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे की बिलकुल हे थंड झालं तर सुद्धा वड्या बिघडणार नाहीत. थोडं थंड होऊन जरी बनवून घेतलात परफेक्टच वडी बनवून तयार होते. थोडंसं तर मी ह्या ठिकाणी काय केलं, मळून घेतलेलं आहे चांगलं, जे की क्रॅक पडणार नाहीत. जितकं चांगलं मळलं तितक्या वड्या ज्या आहेत त्या आपल्या चांगल्या सॉफ्ट बनतील. बिलकुल त्यावर क्रॅक राहणार नाहीत किंवा तुटणार नाहीत. ज्या आकारात पाहिजे त्या आकारामध्ये चांगल्या बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी आपण बघू शकता असं थापून घेतलेलं आहे. थापून घेतल्यानंतर आपल्याला लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला चांगलं लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने आपण प्रेस करून लाटून घेणार आहोत. जसे की आपल्याला खूप पातळ हव्या असतील वड्या तर आपल्याला जास्त लाटून घ्यायचं आणि खूप जाडसर हव्या असतील तर थोडंसं जाड ठेवलं तरीसुद्धा चालतात. पण जसं हवं आहे तसं ह्या ठिकाणी आपण ह्या वड्या बनवू शकतो. बिलकुल ह्या वड्या तुटत नाहीत. जितकी पातळ वडी तुम्हाला बनवायची तितकी तुम्ही ही बनवू शकता, कारण तुटत नाही. आपण चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि चांगलं मळून सुद्धा घेतलेलं आहे, त्यामुळे वड्या ह्या छानच बनवून तयार होतात. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मी इतकी लाटून घेतलेली आहे. थोडंसं साईडला जे क्रॅक आलेत त्याला आपण थोडंसं बोटाने असं प्रेस करून त्याला गोलाकार दिलेला आहे. अगदी छान एकसारख्या आकारामध्ये आपण लाटून सुद्धा घेतलेलं आहे आणि चांगली आपली थापून लाटी जी आहे ती छान तयार झालेली आहे. आता ह्यावरतून आपण चवीसाठी आणखीन काही पदार्थ टाकणार आहोत, जे की दिसण्यासाठी सुद्धा चांगले दिसतात आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी छान चविष्ट लागतात. चला तर आता लाटीवरती आपण थोडेसे ह्या ठिकाणी वरतून आपण खोबर घेतलेलं आहे, सुकन त्याचे तुकडे करून घेतले, खिसून घेतलेलं खोबर आहे. तुम्ही मिक्सरला काढलं टाकलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी खोबरं टाकून झालं की थोडीशी आपल्याला तीळ टाकून घ्यायचे. हा मस्त अगदी छान सुरेख रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. आता खोबरं आणि तीळ गळू नये म्हणून आपण थोडंसं लाटणंसुद्धा त्यावरतून फिरवलेलं आहे. चला आता खोबरं आणि तीळ टाकून झाल्यानंतर आणखीन एक पदार्थ म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर शिवाय तर कुठलाच पदार्थ हा दिसण्यासाठी छान दिसत नाही आणि चवीलासुद्धा चांगला लागत नाही. तर आता कोथिंबीर आपण थोडी थोडी लहान आकारात कट करून टाकलेली आहे. तीसुद्धा गळू नये थोडंसं आपण लाटणं फिरवूया. आता सर्व जिन्नस टाकून झालेले आहेत. आता वेळ आलेली आहे ती की कट करण्याची. आता ह्या ठिकाणी तुम्हाला ज्या आकारात कट करायचा आहे, लहान मोठ्या किंवा शंकरपाळी किंवा चौकोनी कुठल्याही आकारात तुम्ही ह्या वड्या कट करू शकता. तर ह्या ठिकाणी पाहू शकता अशा मोठ्या मोठ्याच मी ह्या ठिकाणी कट करून घेणार आहे. जसं की नेहमी आपण शंकरपाळी करतो त्याच पद्धतीने थोडेसे मोठ्या साईजमध्ये कट केलेले आहेत. पाहू शकता अगदी मस्त कट झालेले आहेत आणि बिलकुल हे पोळपाटात चिटकलेले नाहीत. पटकन हे आता आपले जे अलगद न तुटता अगदी परफेक्ट निघणार आहेत. चला तर आपले कट करून झाले आहेत. तुम्हाला मी आता उचलून सुद्धा दाखवेन की आपल्या ह्या वड्या कशा बनल्या आहेत आणि बिलकुल चिकटलेल्या सुद्धा नाहीत. परफेक्ट वडी ही आपण 2 दिवस आरामात ठेवू शकतो. बिलकुल ह्या वड्यांना काहीच होत नाही. प्रवासामध्ये सुद्धा ह्या वड्या जर नेल्या तर भाजी भाकरीसोबत खाण्यासाठी अगदी छान लागतात. रस्सा जर बनवून घेतला तर भाकरी आणि रस्सा आणि वड्या तर अगदी भन्नाट जेवण होईल. नक्की ट्राय करून पहा. आता मी सर्व वड्या ज्या आहेत ते प्लेटमध्ये काढून घेईन. चला तर कमी वेळामध्ये कमी मेहनतीमध्ये परफेक्ट आपल्या ह्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. अगदी छान सुरेख दिसायलासुद्धा सुंदर आणि चवीलासुद्धा चविष्ट अशा ह्या वड्या आहेत. नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ह्या वड्या कशा झाल्या. ती आपण पारंपरिक पदार्थ बनवतो. मराठवाड्यामधला स्पेशल म्हणजे भजी आणि भाकरी आणि ते अगदी कसं बनवायचं त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. सुरुवातीला आपल्याला भाकरी बनवायचं आहे. त्यासाठी आपण घेतलेलं ह्या ठिकाणी 3 पळ्या इतकं आपण ज्वारीचं पीठ आणि 1 पळी इतकं आपण ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर खूप जुनं पीठ असेल तर तुम्ही थोडंसं त्यात कोमट पाणी टाका. अगदी फ्रेश आपण दळून आणलेलं असेल गिरणीवरनं तर तसंच पाणी टाकून साधं मळलं तरीसुद्धा चालते. तर जसं नेहमी आपण भाकरी बनवतो त्याच पद्धतीने पण खूप पातळ आपल्याला हे भाकरी बनवायचं आहे, जे की छान कडक होतील आणि भजीसोबत खाण्यासाठी अगदी चविष्ट लागतात.
नेहमी तर आपण मऊसर भाकरी बनवतो ती चालते, पण भजीसाठी जर बनवत असाल, भजीसोबत खाण्यासाठी अगदी छान कडक कुरकुरीत आपल्याला भाकरी बनवायचं आहे. चला आता त्या कसं बनवायचं पाहूया. सुरुवातीला पाणी आपल्याला थोडं थोडं टाकून व्यवस्थित मळून घ्यायचे. मळते वेळेस आपल्याला प्रेस करून मळायचं, जे की पिठाला चांगलं चिकटपणा येईल आणि भाकरी जेव्हा आपण बनवतो तेव्हा भाकरी जी आहे ती बिलकुल मोडणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित पीठ जे आहे ते सुरुवातीला मळून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं व्यवस्थित मळून झालेले पाहू शकता, अगदी छान चिकट पीठ छान तयार झालेले. आता ह्याचे आपल्याला लहान आकारात गोळे तयार करून घ्यायचे. जितक्या साईजची तुम्हाला भाकरी बनवायची आहे तितक्या साईजची तुम्हाला गोळे बनवून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी आपण 4 गोळे बनवून घेतलेले, ते साईडला ठेवूया. आता एक गोळा त्यातला आपण घेतलेला आहे. सुरुवातीला आपल्याला असा गोल करून घ्यायचा आहे. गोल त्याचं एक प्रेस करून आपल्याला लाटी बनवायची आणि त्याच लाटीला आपण पीठ टाकून थोडंसं थापून घेणार आहोत. आता थापते वेळेस आपल्याला काळजी घ्यायची आहे की अगदी छान पातळ होईल इतकी भाकरी आपण थापून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी भाकरी आपली थापून झालेली आहे. ह्यापेक्षा सुद्धा तुम्ही पातळ जर केलात तर खूपच छान. आता ह्या ठिकाणी भाकरी बनवून झालेली आहे. गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे. तवासुद्धा आता छान गरम झालेला आहे. त्यावरती आपल्याला ही भाकरी जी आहे ती आता उचलून ठेवायचं आहे. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण एका हातावरती ही भाकरी उचलून घेणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, नक्की ट्राय करून पहा. आता भाकरी तर आपण ह्या ठिकाणी टाकून घेणार आहे. टाकून घेतल्यानंतर लगेच आपल्याला गॅस फुल करायचे आहे आणि फुल केल्यानंतर आपण एका साईडनं हाताने पाणी लावून घेणार आहोत. भाकरी जेव्हा टाकतो तेव्हा आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, जे की त्यावरती भेगा पडणार नाही. आता पूर्ण व्यवस्थित पाणी लावून झालं की दुसऱ्या साईडला आपल्याला उलटून टाकायचं आहे. दोन्ही साईडनं आपल्याला अगदी छान खमंग शेकून घ्यायचे. खूप जणांना भजी काय असते ही माहिती नसेल, कारण मराठवाड्यामध्ये अगदी छान पारंपरिक पदार्थ हा बनवला जातो आणि शेतामध्ये जाऊन पूजा केली जाते आणि तेव्हा आपण ही भजी भाकरीचा नैवेद्य दाखवून तिथं आपण हे जेवण करून येत असतो. तर हा पदार्थ अगदी छान चविष्ट आणि हिवाळ्यामध्येच येतो, कारण खूप साऱ्या भाज्या येतात तेव्हा ताज्या भाज्यापासून भजी बनवली जाते. चला तर ह्या ठिकाणी भाकरी तर आपल्या छान पटापट बनवून होत आहेत. भाकरी झाल्यानंतर आपल्याला अगदी छान भजीचा प्रकार पाहायचा आहे. चला तर फास्टमध्ये आपण भाकरी बनवून घेऊया. आता ह्या ठिकाणी माझ्या तर पूर्ण भाकरी बनवून झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा अशा भाकरी आणि भजी नक्की ट्राय करा. चला भाकरी ते बनवून झालेल्या आहेत. आता ह्या ठिकाणी या पराताभरासाठी सोले भिजत ठेवलेले होते. ह्या ठिकाणी पाहू शकता वाळलेले आपण ह्या ठिकाणी मटार घेतलेली आहे, चना घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हिरवा वाटाणा, तुरी घेतलेल्या आहेत. असेच आपण 2-4 पदार्थ घेतलेत ह्या ठिकाणी आणि भिजत ठेवले रात्रभरासाठी. आता 10 मिनिटासाठी आपल्याला हे उकळायला ठेवायचे. आता उकळेपर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी दुसरी तयारी करून घ्यायचे. ह्या ठिकाणी आलं घेतलेलं आहे, काही लसणाच्या पाकळ्या घ्यायचे आणि दोन्ही आपल्याला हे ठेचून घ्यायचे. जसं की नेहमी आपण ठेचतो त्या पद्धतीने ह्या ठिकाणी आपण ठेचून घेणार आहोत. आता लसूण आणि आलं ठेचून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचे, भाज्या जे आहेत ते काय आपल्याला घ्यायचे आणि कट करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी मेथी घेतलेली आहे, पात घ्यायचे. पात माझ्याकडे कुंडीतच लावलेली आहे, त्याचीच पात मी ह्या ठिकाणी घेतलेली आहे. पात आपल्याला कट करून घ्यायचे, जसं नेहमी आपण भाजीसाठी कट करतो त्या पद्धतीनेच कट करून घेणार आहे. आता इथे पात्र आपली ही कट करून झालेली आहे. पात कट करून झाले की आपल्याला ह्या ठिकाणी लगेचच मेथी कट करून घ्यायचे. अगदी छान फ्रेश मेथी ह्या दिवसामध्ये भेटत असते. हिवाळ्यामध्ये अगदी ताजी ताजी भाजी भेटते, तेव्हाच हा पदार्थ अगदी छान बनवला जातो. आता ह्या ठिकाणी कोथिंबीर, मेथी आणि आपण कढीपत्ता घेतलेला आहे, पात घेतलेले. ह्या ठिकाणी मी पिकलेली चिंच वाळायला ठेवलेली जी असते तीच आपण चिंच ह्या ठिकाणी भिजत ठेवलेली होती आणि त्याचा आपल्याला कोळ काढून घ्यायचे. जर तुमच्याकडे हिरवी चिंच असेल तर ती हिरवी चिंच घेतलं तरीसुद्धा चालते. तर पूर्ण कोळ इतका निघालेला आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बेसनपीठ. बेसनपीठ जे आहे ते आपल्या काउंटनेस आपल्याला कमी जास्त घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी साधारणतः मी 1 ग्लास इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ह्याचं मिश्रण तयार करायचं आहे. जे की छान ह्याची प्युरी बनली तरी इतकं आपण हे छान मिश्रणमध्ये गाठी राहणार नाही त्याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता इतकं पाणी ह्या ठिकाणी मला लागलेलं आहे, 1 ग्लासभर साधारण पाणी लागलेलं आहे. आता छान आपण ह्याची पेस्ट तयार करून घेतली. हे आता आपण साईडला ठेवून देणार आहोत. ह्या ठिकाणी जे सोले आपण ठेवलेले होते ते छान उकडलेले, पाणीसुद्धा त्यामधलं अगदी छान आटलेलं आहे. थोडं शिल्लक राहिलेलं पाणी आपण जे आहे ते साईडला काढून घेणार आहोत. आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे किंवा तुम्ही पातेलं ठेवलं तरीसुद्धा चालते. नंतर
4 चमचे इतकं आपण तेल टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा मोहरी टाकून घ्यायचं आहे, 1 चमचा जिरे टाकायचे आणि आलं आणि लसणाची जी आपण पेस्ट बनवून घेतली ती टाकून दिलेली आहे. लसूण छान तडतडला की आता ह्यामध्ये आपल्याला भाज्या टाकून द्यायचे. सुरुवातीला आपण कढीपत्ता टाकलेला आहे, पाट टाकलेली आहे, मेथी टाकून घ्यायचं आहे, कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि छान थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी परतून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, जे आपण चिंचेचा कोळ घेतलेला आहे किंवा सोले घेतलेले आहेत ते आपल्याला एक एक करून टाकायचे. सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी सोले टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने मी सोले बाजूला काढून घेतलेले ते टाकून दिलेले आहेत. थोडेसे मिक्स करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी मिक्स झाल्यानंतर आपण जे चिंचेचा कोळ घेतलेला आहे ते आपल्याला सुरुवातीला टाकून द्यायचे. आता 1 बाउल इतकं कोळ टाकल्यानंतर 1 बाउल इतकं आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. जितकी तुम्हाला भजी बनवायची त्याच्या अर्धं आपल्याला ह्या ठिकाणी पाणी टाकून घ्यायचे. पाणी टाकून झालं की ह्यामध्ये आपण लाल तिखट मीठ टाकून देणार आहोत. सुरुवातीला लाल तिखट टाकायचे, हळद टाकायचे आणि मीठ टाकून घ्यायचे. ह्यात दुसरे कुठलेही मसाले आपण वापरणार नाही. आता ह्या ठिकाणी लाल तिखट मीठ टाकून झाले. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ह्या ठिकाणी कमी जास्त करायचे. आता लाल तिखट मीठ टाकून झाल्यानंतर एक उकळी आपल्या ह्या ठिकाणी येऊ द्यायचे. आता छान उकळी आलेली आहे. उकळल्यानंतर काय करायचं, जे बेसन पीठ आपण भिजत ठेवलेलं होतं ते आपल्याला एका हाताने टाकत एका हाताने घाटत आपल्याला हे फिरवून घ्यायचे. तर अशा पद्धतीने एका हाताने मी टाकून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या हाताने मिक्स करत आहे, जे की गोळे तयार होणार नाही त्याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची. आता ह्या ठिकाणी आपलं पूर्ण साहित्य जे आहे ते टाकून झालेलं आहे. अगदी छान योग्य प्रमाण आहे. बरोबर आपलं जे झालं टाकलेलं आहे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. ह्यात आपल्याला पीठ टाकायची गरज नाही किंवा पाणीसुद्धा टाकायची गरज नाही. आता ह्या ठिकाणी काय करायचं आहे, सुरुवातीला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला भजी कसं शिजवायचं आणि किती पण आपल्याला ह्यात पीठ लागणार आहे हे कसं ओळखायचं. भजी पडणार नाही पळीनं असं आपण ह्या ठिकाणी घाटून घेतलेलं आहे. जर खूप पातळ झाली तर तुम्ही कोरडं थोडंसं पीठ लावून घ्या. जर खूप घट्ट झाली तर ह्यात बिलकुल बेसन लागणार नाही, कारण अगदी छान योग्य प्रमाण आहे. आता ह्या ठिकाणी मिश्रण व्यवस्थित तयार झाले. झाकून आपण 10 मिनिटाकरता शिजवून घेतलेले भजी छान तयार झाले की भजीसोबत खाण्यासाठी आपल्याला तडका बनवायचे. तर ह्या ठिकाणी छोटी कढई ठेवलेली आहे. छोट्या कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं तेल टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. थोडी आपण ह्या ठिकाणी लसणाची पेस्ट घेतली तीसुद्धा टाकायचं आहे आणि थोडेसे आपण त्या अगोदर तीळ टाकून घेतलेले आहेत. छान आपला तडका तयार झाला आहे. भजी काढून घ्यायचे आहे बाऊलमध्ये आता आणि खाण्यासाठी भजी आपली तयार झालेली आहे. त्यावरती आपल्याला तडका टाकायचा. आपण भाकरी तर बनवून घेतलेल्या आहेत. भजी भाकरी आपली तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून तुम्ही तर पाहत असाल सोयाबीन घेतलेलं आहे. ज्यांना सोयाबीन आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील, 100% गॅरंटी आहे. तर ह्या ठिकाणी आपण सोयाबीन घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला कमी जास्त घ्यायचं आहे. चला तर आता कढई गॅसवरती ठेवूया. पाणी टाकून घेतलेलं आहे आणि फक्त एक उकळी आपल्याला ह्या ठिकाणी येऊ द्यायचं. जास्त उकळायचं नाही. जे की ते सोयाबीन जे आहेत ते मोडले जातील इतके आपल्याला उकळायचं नाही. फक्त एक उकळी आपण काढून घेतलेले आहेत. एखादं भांडं घ्यायचं, त्यावरती अशी चाळणी घ्यायची आणि आपण ते टाकून घेतलेलं आहे. जे की पाणी जे आहे ते कुठलाही पदार्थ जेव्हा आपण सोयाबीनचा बनवतो तेव्हा आपल्याला उकळूनच घ्यावे लागतात. आता ह्या ठिकाणी उकळून घेतलेले गरम असल्यामुळे त्यामध्ये थोडंसं आपल्याला थंड पाणी टाकायचे. थंड पाणी टाकून आपण थोडंसं हाताला चटके बसू नये म्हणून आपण ह्यामध्ये थंड पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हातामध्ये जसं की नेहमी आपण पोहे किंवा सुशीला करते वेळेस मुरमुरे भिजवतो त्या पद्धतीनं आपल्याला हे हातात घेऊन पिळून काढायचं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी इतकं आपण पिळून घेतलं आहे. त्यामध्ये बिलकुल पाणी ठेवलेलं नाही. जमल तितकं आपण ह्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता राहिलेले शिल्लक सोयाबीन जे आहे ते सुद्धा आपल्याला बाहेर असंच काढून घ्यायचे. अगदी कमी वेळामध्ये झटपट बाहेर जर तुम्हाला कुठला स्नॅक्स खायचा असेल अशी इच्छा झाली तेव्हा आपण हा पदार्थ घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आणि मेहनत तर बिलकुलच नाही अगदीच झटपट बनवता येणारा पदार्थ आहे. चला तर पूर्ण सोयाबीन जे आहे ते आपण काढून घेतलेले आहेत. आता काढून घेतलेले सोयाबीन एका बाउलमध्ये आपण हे काढून घेणार आहोत. कुठल्याही भांड्यामध्ये घ्या, फक्त आपल्याला मिक्स करता येईल असे भांडे घ्यायचे. आता ह्या ठिकाणी आपण कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. तर 4 चमचे इतकं ह्या ठिकाणी मी कॉर्नफ्लोअर टाकणार आहे.
आता ह्या ठिकाणी टाकल्यानंतर आपण आपण जे बेसिक मसाले आहेत जे की आपण नेहमीच वापरतो तेच आपल्याला ह्या ठिकाणी वापरायचे. 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, पाव चमचा इतकी आपण हळद टाकून घेणार आहोत आणि पाव चमचा इतकंच आपल्याला ह्या ठिकाणी मीठ टाकून घ्यायचे. पाणी जर उकळत्या पाण्यात टाकलं तर नाही टाकलं तरीसुद्धा चालते ह्या ठिकाणी. आता मिक्स करून घेणार, थोडंसं मी हाताने चमच्याने असं फिरवत जमल तितकं आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि जे की सोयाबीनला पूर्ण कॉर्नफ्लोअर आणि मसाले लागले जातील ह्या पद्धतीनं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. 1-2 मिनटं आपल्याला हे मिक्स करण्यासाठी लागतात. आता ह्या ठिकाणी चांगलं पूर्ण कॉर्नफ्लोअर आणि आपलं जे बेसिक मसाले ते पूर्ण लागलेले आहेत आणि आपल्याला 10 मिनटाकरता झाकून ठेवायचं आहे, जे की लाल तिखट मीठ जे चांगलं मुरलं जाईल. तो पण आपल्याला पुढची तयारी करायची आहे. ह्या ठिकाणी आता सर्वात अवघड आणि न आवडणारं काम घेतलेलं आहे, जे की मला बिलकुल लसूण सोलला आवडत नाही, पण सोलल्याशिवाय तर पर्यायच नाही. आता ह्या ठिकाणी गावरान असल्यामुळे तो तर फारच अवघड जातो. आता ह्या ठिकाणी 4 ते 5 इतक्याच आपल्याला लसणाच्या पाकळ्या लागणार, जास्त लागणार नाहीत. आता ह्या ठिकाणी लसणाच्या काही पाकळ्या मी सोलून घेते, आणखी दुसरे आपल्याला काही पदार्थ लागणार आहेत. चला आता कसं करून आपण लसणाच्या काही पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. कोथिंबीरच्या आपल्याला ह्या ठिकाणी काड्या लागणार आहेत, त्यासुद्धा आपल्याला लहान आकारात कट करून घ्यायचे आहे. आता कोथिंबीरच्या काड्या कट करून झालेल्या आहेत. आपण थोडीशी ह्या ठिकाणी ताजी पात घेतलेली आहे, तीसुद्धा आपल्याला लहान आकारातच कट करून घ्यायचे. नाही घातलं तरीसुद्धा चालते, पण पातमुळे अगदी चव आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते. आता ह्या ठिकाणी पात आपण ह्या आकारात कट करून घेतलेली आहे. आता आला आहे प्रश्न लसणाचा. लसणसुद्धा आपल्याला लहान आकारातच कट करून घ्यायचं आहे. आता लहान पाकळ्या असल्यामुळे थोडंसं लहान आकारात मी कट करून घेत आहे. तुम्हाला जर ठेचून घ्यायचा असेल तर ठेचून घेतला तरीसुद्धा चालते, पण कट करून घ्या. आता ह्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला चांगल्या कट करून झालेल्या आहेत. चला तर आता ह्यासाठी आपल्याला पुढची तयारी करायची आहे. आता सोयाबीन तर आपले छान भिजून झालेले आहेत, मस्त मसाले त्याला चांगले लागलेले आहेत. गॅसवरती कढई ठेवून आपण त्यात तेल टाकून घेतले. तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता जे भिजलेले सोयाबीन आहेत ते आपण ह्या टाकलेले आहेत. आणि टाकल्यानंतर जसं की नेहमी आपण तळतो त्या पद्धतीनं गॅस मिडियम ठेवून आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे सोयाबीन तळून घ्यायचे. अगदीच चविष्ट आणि खमंग हे सोयाबीन लागतात, म्हणजे सुद्धा खायचं विसरून जात, इतका भन्नाट पदार्थ आहे. ह्या ठिकाणी आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल की किती कुरकुरीत आपले हे सोयाबीन बनवून तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीनं सर्व सोयाबीन जे आहे ते फटाफट आपल्याला तळून घ्यायचे. तळून घेतल्यानंतर पुढे आणखी काय करायचं ते सुद्धा आपल्याला पाहायचं. अगदी फटकन तळले जातात, बिलकुल वेळ लागत नाही. घाई गडबडीतसुद्धा आपण 10 ते 15 मिनटामध्ये हा पदार्थ आरामात बनवू शकतो. इतकी सोपी पद्धत आहे आणि खाण्यासाठी अतिशय चविष्ट आहे. जर चॅनलवरती नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज एक लाईक करत जावा. आता ह्या ठिकाणी सोयाबीन पूर्ण तळून झालेले आहे. चला तर पुढं आपल्याला काय करायचे पाहूया. तर ह्या ठिकाणी आवाजसुद्धा तुम्ही पाहिलेला बिलकुल हे मऊ पडलेले अगदी कुरकुरीत आहेत, असे सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. आता गॅसवरती पॅन ठेवलं आहे, त्यामध्ये 2 चमचे इतकं आपल्याला तेल टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाही. तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे. जिरे ऑप्शनल आहेत, नाही टाकलं तरीसुद्धा चालतात. एक अर्धा चमचा इतकेच आपण ह्या ठिकाणी जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे छान तडतडले की त्यामध्ये कट करून घेतलेलं लसण टाकून घ्यायचं आहे. लसण टाकून झालं की पात टाकून घेतलेली आणि कोथिंबीरच्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत. आता गॅस मिडियम ठेवून थोडंसं परतून घ्यायचं आहे. लसण लालसर होईपर्यंत आपल्याला ठेवायचा नाही, असाच आपल्याला फेंट कलरमध्येच ठेवायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण थोडंसं सॉस घेतलेले आहेत, टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि आपण ह्या ठिकाणी रेड चिली सॉस घेतलेला आहे, ते टाकून घ्यायचं. चवीसाठी अतिशय भन्नाट लागते, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी सॉससुद्धा टाकले. तुम्हाला जर सॉस टाकायचं नसेल तर टोमॅटोची प्युरी टाकले तरीसुद्धा चालते. थोडंसं 2 चमचे टाकून घेतल्यानंतर आपल्याला 2 चमचे इतकं पाणीसुद्धा लागणार आहे. ज्या बाउलमध्ये आपण सॉस टाकलेलं होतं त्याच बाउलमधून आपण पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की ह्या ठिकाणी तुम्हाला खूप स्पायसी पाहिजे असेल तर आणखीन मसाले तुम्ही ह्यात टाकलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी आपण तळून घेतलेले सोयाबीन जे आहे ते टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. 1-2 मिनिट आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर पूर्ण चव जी आहे सॉसची पूर्ण सोयाबीनला लागली जाईल. वरतून थोडीशी आपण ह्या ठिकाणी तीळ टाकून घेतलेले आहेत. तेलात टाकलं तरीसुद्धा चालतात, पण तेलात टाकल्यानंतर खूप लवकर लाल होतात, त्यामुळे आपल्या वरतून टाकलेले आहेत. आणि गॅस चालूच आहे, त्यामुळे चांगले तीळ जे आहेत ते चांगलं भाजले जातात. आता ह्या ठिकाणी व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता खाण्यासाठी आपले हे सोयाबीनचा पदार्थ तयार झाला आहे. तुम्ही ह्याला काय नाव द्याल ते नक्की कमेंट करून सांगा. अगदी छान आपले सोयाबीनचा पदार्थ तयार झालेला आहे. स्पायसी सोयाबीन आपले हे अगदी छान खमंग चविष्ट असे आहेत. आता तुम्हाला पाहतासुद्धा लक्षात आलं असेल की किती छान लागतात खाण्यासाठी. तुम्हीसुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. वरतून कोथिंबीर टाकलेली आहे. खाण्यासाठी आपलं सोयाबीन प्लेट तयार झालेला आहे. चला तर मी तर टेस्ट करून पाहीन, तुम्हीसुद्धा एकदा बनवा आणि नक्की टेस्ट करून पहा. थोडा व्हिडिओ प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका
नवीन रेसिपीसोबत.